गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे प्रवाशांच्या सोयीसाठी आमदार प्रशांत बंब यांनी प्रयत्न करून नवीन बसस्थानकाच्या इमारतीसाठी तब्बल 7.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला व प्रत्यक्षात कामालाही सुरुवात होऊन बसस्थानक पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। मात्र 7.5 कोटी खर्चूनही बसस्थानकाचे छप्पर हे टीन पत्राचे आहे। सदर बांधकाम अंदाजपत्रकानुसार होत असले तरीही मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून बसस्थानकाचे छप्पर टीन पत्राचे करण्याऐवजी स्लॅबचे करायला काय हरकत होती, असा प्रश्न आता गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। 7.5 कोटी रुपयामध्ये आपण बघू शकतो का अशा प्रकारचे दरवाजे बसवलेले आणि जगामध्ये एकूण 8 आश्चर्य, त्याच्यामध्ये एक चीनची भिंत येते, आपल्या भारतातील ताजमहल येतो, अजिंठा वेरूळची लेणी येते। परंतु लासूर स्टेशनमध्ये आपण असं म्हणू शकतो की 9 आश्चर्य, जागतिक आश्चर्य आपण पाहू शकतो। अशा प्रकारे बस स्थानकाचं 7 कोटी रुपये खर्चून काम चालू आहे। 7 कोटी आणि 7.5 कोटी रुपये खर्चून चालू आहे, म्हणजे तब्बल 750 लाख रुपयाचं काम या बस स्थानकात चालू आहे। मात्र अशा प्रकारे काम या ठिकाणी निकृष्ट होत आहे, याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देणे गरजेचे आहे। गुलाबबाग आज आपण गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे आमदार प्रशांत बंब यांनी प्रयत्न करून शासनाकडून तब्बल 7.5 कोटी रुपये बस स्थानकासारखे मंजूर करून आणले होते। परंतु या ठिकाणी नागरिकांची अशी मागणी आहे की या ठिकाणी जे बस स्टँडचे काम चालू आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचे चालू आहे। या ठिकाणी जगामध्ये एकूण 8 आश्चर्य आहे, 8 आश्चर्यामध्ये चीनची भिंत येते, आयफेल टावर येतं, आपल्या भारतामधील ताजमहल येतो। परंतु लासूरकरांचे म्हणणे असे की या नंतर 9 आश्चर्य लासूर स्टेशन येथील बस स्टँड असेल, कारण तब्बल 9 कोटी रुपये खर्च करून 7.5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी आपण पाहू शकतो की 3 पात्र्याचं बांधकाम या बस स्टँडचं चालू आहे। या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अमोल शिरसाट यांच्याकडे काही प्रवाशांनी तक्रार केल्या होत्या। आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की नेमकं प्रकरण काय। भाऊ नमस्कार। या ठिकाणी जे बस स्थानक काम चालू आहे या तुम्हाला या प्रवाशांकडून काही तक्रारी आल्या होत्या, त्याबद्दल काय सांगा। गेल्या महिन्याभरापासून लासूर स्टेशनच्या या बस स्थानकाच्या बाबतीमध्ये सोशल मीडिया असो की प्रत्यक्ष असो, लासूर स्टेशनच्या नागरिकांच्या या ठिकाणी तक्रारी आणि मनात शंका कुशंका या ठिकाणी चालू होत्या। सन्माननीय आमदार प्रशांत बंब यांनी या ठिकाणी लासूरसाठी 7.5 कोटी रुपये या बस स्थानकासाठी मंजूर करून आले व त्यांनी या ठिकाणी थाटामाटात त्याचं उद्घाटनही या ठिकाणी केलं। या उद्घाटनाचं सर्व लासूरकरांनी या ठिकाणी त्यांचं अभिनंदनही केलं व काम या ठिकाणी दर्जेदार होईल असंही सर्वांना वाटलं। त्याच्यामुळं लासूरकरांनी या ठिकाणी जास्त लक्ष न देता याच्यामध्ये काही अडीअडचणी न आणता काम सुरळीतपणे या ठिकाणी चालू दिलं। पण प्रत्यक्षात या ठिकाणी एक महिन्याभरापासून ज्या शंका कुशंका या ठिकाणी नागरिकांच्या मनामध्ये चालू होत्या त्याची आज प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी करून या ठिकाणी असं निदर्शनास आलं की 7.5 कोटी रुपयाचं काम या ठिकाणी जे लासूरकरांना अपेक्षित होतं, जसं आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये असो काय असो, ज्या ठिकाणी तिथले लोकप्रतिनिधी स्वतः जे दर्जेदार काम करून या ठिकाणी घेत असता, तसं 7.5 कोटीच्या प्रमाणे या ठिकाणी लासूरकरांना कुठलंही काम या ठिकाणी दिसत नाहीये। 7.5 कोटीच्या हिशोबाने जे प्रवाशांच्या सोयीसाठी जे आपल्याला या ठिकाणी छता स्वरूपामध्ये जे स्लॅब लागत होता, तर इथं प्रत्यक्षात पत्र टाकण्यात आलेले आहे। आणि या ठिकाणी बरंचसं मी थोडंसं फिरलो तर प्रत्येक रूममध्ये अशी काय नेमकी त्या इंजिनियर साहेबांनी कोणत्या प्रकारे डिझाईन केली हेच काही समजत नाहीये का। जी चौकट आहे रूमची, त्या चौकटीपेक्षा म्हणजे पहिले चौकट बनवल्यानंतर त्याला दरवाजा फिट केला जातो, पण चौकट बनवली आणि ते दरवाजे त्या मापाचे घेण्यातच आलेले नाही आहे। आणि याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहे। आम्ही या संबंधित जे काही महामंडळाचे जेई आहे त्यांना या ठिकाणी संपर्क साधला आहे, त्यांना याचं इस्टिमेट आम्ही मागितलेलं आहे। आता इस्टिमेट आल्यानंतर इस्टिमेटप्रमाणे काम आहे का नाही आहे ते आता दिसलंच। तर सोमवारी आम्ही या संदर्भात पत्रव्यवहार आम्ही संबंधित महामंडळाला करणार आहेत आणि याची सखोल माहिती घेऊ। त्याच्यानंतरच प्रत्यक्षात आम्ही हे काम किती उत्कृष्ट दर्जाचं आहे का निकृष्ट आहे या संदर्भात आम्ही परत आपल्याला कळवू। निश्चित हे होते अमोल शिरसाट, त्यांनी आपल्याला याबद्दल माहिती दिली आहे। मी गुलाबबाग, छत्रपती संभाजीनगर।